आता नवीन एक उपक्रम येईल असं दिसतंय की काय नेमकी त्याची स्टेटस आहे तेही आम्हाला सांगा की पेपरलेस आता अनेक गोष्टी होणार आहेत, टॅब आणणार आहेत, काय नेमकं सुरू आहे या संदर्भात? नाही, मुळामध्ये आत्ताच्या घडीला जेवढे नगरसेवक आहेत सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत. सगळ्यांना अजेंडा आलाच पाहिजे, कारण वाचून जो पेपरवरनं ऐकतो त्याचं आकलन लवकर होतं. आणि मग आमची फीड करायला आम्ही राहिलो असं टॅबवर सगळेच वाचून बोलून करू शकत नाहीत. कारण मला आठवतं आहे हॉस्पिटलमध्ये एकच नातेवाईक हवा असं महापौरांनी फरमान काढलं. त्याच्या आधी राज्यातून स्क्रिप्शन एकच म्हणजे पेपरलेस तुम्हाला याच्यावर येणार. अरे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट ॲडमिट झाला तर 10 वेळा त्याच्या नातेवाईकांना खाली पाठवलं जातं. आता एक्सरे काढायला जा, आता हे करायला जा, आता ही औषधं आणा, आता शेड्यूलवरची औषधं आहेत की नाही हा प्रश्न पडतो. बरोबर. त्यामुळे जे शक्य आहे, जे होण्यासारखं आहे ते बोललं पाहिजे. आणि बऱ्याचदा काय ना मेडिसिन जवळपास मिळतही नाही, जरा लांब जावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये रुग्णाच्या जवळ कोणतरी असणं आवश्यक असतं, कारण तिथं डॉक्टरची व्हिजिट लागलेली असते. मग त्यावेळी डॉक्टरला सांगायचं कोणाला? बऱ्याच वेळेला समजा आता एखाद्या महिलेची प्रसूती झाली खरं आणि तिला बाथरूममध्ये जायचं आहे. आमचे हॉस्पिटलांची अवस्था एवढी आहे की जर नामांकानी बघायला गेलं तर एका स्टाफनी सिस्टरनी 6 पेशंट पाहिले पाहिजे आणि त्याच्यात जर 3-4 असतील खरं तर 24-25. इथे 100 असतात. म्हणजे शेवटी सिस्टर लोक ज्या आमच्या परिचारिका आहेत, त्या स्टाफ आहेत, त्यांच्यावर केवढा ताण येतो, सगळ्यांवर येतो. आणि ती माता जर बाळ ठेवून गेली आणि चोरीला आपण पाहिले. हो खरं. अनेकदा हॉस्पिटलमधनं आमच्याच महापालिकेच्या अनेकदा बाळांच्या चोऱ्या झाले. कारण आमच्या हॉस्पिटल आमची मोठी आहेत, आमच्याकडे सगळं खरंच चांगलं आहे, पण त्याची नीट निगा राखण्यासाठी हा जो येणारा बर्डन आहे, ताण आहे, तो कमी नाही होत आहे. मॅनपॉवर कमी आहे. म्हणून आम्हाला प्रत्येक याच्याबरोबर रुग्णाबरोबर किमान 2 किंवा 3 तुम्ही जसलोकला जा, तुम्ही हिंदुजाला जा, तुम्ही चांगल्या नामांकित हॉस्पिटलला जा. एक पेशंट वर ॲडमिट तर खाली 3-3 त्याचे नातेवाईक बसलेले असतात. ठीक आहे, त्यांच्याकडे मोठी पेस आहे, त्यांच्याकडे सगळं आहे, पण आमच्या पण हॉस्पिटलमध्ये बाहेरच्या पेसमध्ये जर नातेवाईक थांबत असतील तर मला वाटतं आम्ही अगदी लगेच कुठेतरी वेगळ्या निर्णयाला पोचणं कमी करणं गरजेचं आहे. बरोबर आहे, पण मग आपली सिस्टम सुधारते का? नक्की एका रुग्णाबरोबर एकच पेशंट असला पाहिजे, पण मग आतली सिस्टम सुधारली आहे का? त्यांना तुम्ही सांगताय का की डॉक्टरांचा राऊंड एकाच वेळेला असला पाहिजे? तुम्ही जी काय औषधं लिहून देणार ती एकाच वेळेला लिहून द्या. तुम्ही जे काय एक्सरे काढणार, MRI काढणार, जे काय शक्य नाहीये ना. कारण कसं आहे की रुग्ण तिथं का ऍडमिट आहे, कारण त्याला बरं नाहीये. ह्याचा अर्थ त्याच्यावर जे मेडिसिन किंवा उपचार केले जात आहेत त्याचा काही त्याच्या शरीरावर परिणाम होत आहेत. मग ते आयत्या वेळी बदलायचे आहेत की ॲडव्हान्स डोस त्याला द्यायचे आहेत, हे बदल तर क्रमप्राप्त आहे. त्याच्याशिवाय तो रुग्ण बरा कसा होईल? त्याचसाठी सांगते की महापौरांनी जो काही एक निर्णय दिला हा आमच्या लेखी तो चुकीचा आहे. एका रुग्णाबरोबर 3 ते 2 म्हणजे त्यांचे नातेवाईक आणि लांबून येतात, म्हणजे अगदी UP बिहारवरनं पण येणारे पेशंट आहेत. आणि महानगरपालिकेची रुग्णालयं आणि त्यातली ट्रीटमेंट ही इतकी पॉप्युलर आहे की आजही अनेक गोष्टींसाठी, म्हणजे तुमच्याकडे असतील पंचतारांकित रुग्णालयं, पण तरी सुद्धा आजही BMCच्या हॉस्पिटल्समध्ये लोकांचा ओघ आहे आणि त्यांना अतिशय उत्तम अशी त्याच्यावर ट्रीटमेंट मिळतीये, म्हणून हा ओघ आहे. पण अर्थातच मॅनपॉवर ही वाढली पाहिजे. आमच्याकडच्या हॉस्पिटलमध्ये जी ऑपरेशन होतात आणि एकदम स्वस्त ह्याच्यामध्ये तीच ऑपरेशन बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये अगदी लिव्हर ट्रान्सप्लांट असेल 1 कोटीपर्यंत रुपये मोजावे लागतात. इथे 5-7 लाखात, खरं तेही जास्त असतात. त्याच्यासाठी पण आम्ही धर्मादाय वगैरे बघितलेलं असतं.
म्हणजे इतकी चांगली सेवा देणारी महानगरपालिकेची हॉस्पिटल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, परिचारिका चांगलं काम करतात, पण येणारा ताण आणि अपुरी संख्या खरंय. याचा ताळमेळ कधीच नाही लागणार. म्हणून मला वाटतं एका रुग्णाबरोबर एक नातेवाईक राहणं हा पहिला आधी सिस्टम सुधारून घेऊन मग निर्णय आणाल तर मान्य आहे. आम्हाला विरोधाला विरोध करायचाच नाही आहे, पण एका रुग्णाबरोबर एकच त्याचा नातेवाईक ही संकल्पना सिस्टम जोपर्यंत करेक्ट करत नाही तोपर्यंत राबूच शकत नाही. आणि मग जर कंपल्सरी जर केली आणि एखाद्या रुग्णाकडे पेशंट नसताना काय झालं, तो पडला, तो बाथरूममध्ये पडला किंवा त्याचं काय झालं, बाळ त्याची जबाबदारी सत्ताधारी घेणार आहेत का? हा पण प्रश्न आहे. मला वाटतं अशी अनेक उदाहरणं आहेत आता गेल्या 6 महिन्यात घडलेली.